क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजवर बघत आहात, ती म्हणजेच नाशिकला होणार आदिवासी विद्यापीठ। गेल्या 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी नाशिक येथे पालकमंत्री तसेच आदिवासी आमदार व इतर आमदारांसोबत बैठक घेऊन ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आपल्या सोबत थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत। त्यांच्याकडून या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। हॅलो, हा भाऊ नमस्कार। नमस्कार, बोला। सर, आता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल नाशिक मध्ये आले होते, त्यासाठी मीटिंग मध्ये तुम्ही उपस्थित होतात, झिरवाळ साहेब होते, बरेचसे आमदार होते। नक्की त्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली, काय सांगाल? त्या मीटिंग मध्ये राज्यपाल महोदयांची सदिच्छा म्हणजे नाशिकला आलेच होते। मग त्यांनी सर्व आमदार, मंत्री महोदय, सर्व खासदार महोदय यांची त्यांनी वेळ दिली होती चर्चा करण्यासाठी। तर आम्ही सर्व त्यांना भेटलो। त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या बोलण्यात आलं की आता नाशिकला आपल्याला आदिवासी याची विद्यापीठ करायचं आहे। कारण की आता नाशिकला ते आपल्या दृष्टीने फार महत्वाचं म्हणजे त्यांनी जी घोषणा केली ती फार महत्वाची घोषणा आहे। कारण की 13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी आहे समाज, आणि नाशिक हे मुंबई पुण्यापासून जवळ असल्यामुळे आपल्याकडे आरोग्य विद्यापीठ हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असल्यामुळे नाशिकमध्ये हा अजून एक महत्वाचा पल्ला गाठला जाईल असं एक दिसतं याच्यात। म्हणजे नाशिकला आता 3रं विद्यापीठ आदिवासींच्या नावे होणार? हो हो, होणार, निश्चितच होणार। आणि त्यांनी त्यांच्या महत्वाचं अजून एक घोषणा केली की त्यांचे जे राजभवन आहे मुंबईला, तिथे त्यांनी ट्रायबल सेल चालू केलाय। म्हणजे तिथे लोकांना त्यांच्या काही असतील ट्रायबलच्या बाबत कक्ष ते त्यांनी चालू केले। तिथं काही असलं तर ते आपण तिथे हे करावं, ते लवकरच त्याबाबत ते नंबरही देणार आहेत, जेणेकरून आपल्या आदिवासी समाजातील सर्व लोकांना तिथं संपर्कही साधता येईल। या विद्यापीठाचा सर्वात जास्त फायदा आदिवासींना कशा पद्धतीने मिळू शकतो, त्याबाबत सविस्तर आपली काय चर्चा झाली आमदारांसोबत, मंत्रिमंडळ सविस्तर चर्चा म्हणजे आपल्याला आता समजा उद्या वाटलं इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, मेडिकल असे जे काय आपल्या समाजासाठी आहे ते त्याच्यात साधारण असे त्यांच्या बोलण्यात आलं की त्यात 5 का 10% फक्त इतरांना हे राहील, 5 किंवा 10% असं बस। बाकी 90 ते 95% हे ट्रायबल लोकांसाठीच राहील विद्यापीठ। म्हणजे आदिवासी समाजावर जास्त फोकस राहील। हो 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 हो। आणि याची म्हणजे सुरुवात कशी होणार या संदर्भात काही शासन स्तरावर कागदोपत्री तयारी झालेली आहे? नाही, त्यांची तशी तयारी चालू आहे। मग त्यामध्ये आम्ही 3-4 आदिवासी आमदार होतो, आपले 3 झिरवाळ साहेब तर होतेच उपाध्यक्ष, खोतकर साहेब होते। त्यात आम्ही साहेबांशी अशी चर्चा केली की आम्हाला एक आदिवासी समाजाच्या सर्व 27 आमदारांना एक स्वतंत्र वेळ देण्यात यावी मीटिंगची, आणि त्यात आमच्या इतर काय समस्या आहे त्याबाबत चर्चा होईल। मग आम्ही आता झिरवाळ साहेब वेळ घेत आहेत राज्यपाल महोदयांची, आणि ती वेळ मिळाली की त्यात ह्या बाकीच्या गोष्टीवर सविस्तर चर्चा होईल। धन्यवाद भाऊ, खूप चांगली माहिती आपण दिली। आदिवासींच्यासाठी खूप महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी घेतला, आणि त्या मीटिंगसाठी आपण उपस्थित राहून हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्याबद्दल आपले धन्यवाद। ओके, धन्यवाद आपले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।